SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण रात्रीचा भात आहे, रात्रीचा भात उरला आहे हा बघा एवढा। ते भाताला आपण मस्त कुर्मा राईस बनवूया छानपैकी चटपटीत। आता त्याच्यासाठी मी कांदा, थोडेसे गाजर, शिमला मिर्च, फरसबी आणि टमाटर, थोडीशी कोबी घेतली आहे, मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर, जिरा पावडर, लाल मिरची काश्मीरी आणि धना पावडर। आपल्याला जास्त मसाला नाही घालायचा आहे, थोडासा मसाल्यामध्ये मस्त चटपटीत असे छान राईस बनवूया आपण, दुपारी जेवायला पण होईल। आता तेल तापलंय, आपण त्याच्यात टाकूया राई, थोडेसे राई टाकूया, अर्धा टीस्पून जिरं टाकूया, अर्धा टीस्पून आता मी 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अशा उभ्या चिरून घेतल्यात, थोड्याशा हलवून घेऊया, परतून घेऊया, हलवून घेऊया। कांदा टाकूया आपण, कांदा सोबतच मी कढीपत्ता टाकते, धुतलाय ना तो, उडतो दळादळ, फटफट फटफट असं उडतो तो, म्हणून मी कांदा सोबत टाकलाय त्याला। आपल्या कांद्याला जास्त भाजायचं नाही, थोडा हलकासा असा भाजून घेऊया। आता आपण त्या भाज्या चिरून घेतल्यात, गाजर टाकते, शिमला मिर्च टाकते आणि फरसबी पण ते पण संगतीच टाकून देते, आपल्याला थोडीशी शिजवायची याला। कोबी पण टाकून देते, आता मी याच्यात टाकते थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट। आधी टाकलं असतं ना तर कढईला चिटकून जातं अद्रक लसूणचं पेस्ट, म्हणून मी वरून टाकते असं। म्हणजे ते खाली तळाला चिटकत नाही ते कढईला। अर्धा टीस्पून टाकलंय मी। आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आपण, एक वाफ घेऊया, जास्त शिजवायचे नाही, थोडं असं क्रंची लागायला पाहिजे तोंडाला। आमच्या बिल्डिंगमध्ये आहे ना काम चालू आहे, तर मला ब्लॉग बनवायला होत नाही, कारण की मशीनचे खूप आवाज येतोय, इतका आवाज येतो ना तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। बिल्डिंग रिपेअरिंग होतंय, त्याचं काम चालू आहे, रिपेअरिंगचं कलर काम चालू आहे, काय तोडफोड चालू आहे, मग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। तुम्ही सांगता तुमचा आवाज तुमच्यासाठीच आहे का? माझ्यासाठी नाही, तुमच्यासाठी आहे, पण आवाज येत नाही। एक मिरची राहिली होती ती टाकली मी। बघूया आपल्या भाज्या आता शिजल्यात का।
आता जास्त शिजवायचं ना, एक वाफ झाली घेऊन. आता मी याच्यात परत वाटाणे टाकले आणि थोडेसे कोण होते मक्काचे दाणे ते आहेत. हे बघा मशीनचा आवाज येतोय ना तुम्हाला. आणि टमाटर आपण एकत्र टाकून देऊया. असा आवाज येतोय ना तर काही सुचत नाही. दुपारी झोपायला पण नाही भेटत ना रात्री झोपायला भेटत. तर आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया भाजीच्या हिशोबाने. आणि हे काय आपले घरचे मसाले आहेत. जिरा पावडर, काश्मीरी लाल मिरची आणि धना पावडर ते पण टाकून देऊया. मिक्स करून घेऊया. रात्री मी डाळ भातचा कुकर लावलेलं, तर आम्ही दोघीच महिलेची होती जेवायला. तर जेवण खूप होतं उरलेलं. आता त्याच्यातला भात जास्त होता, तर मी म्हटलं आता ते भाताचं काय करायचं. तर माझ्याकडे काय भाज्या होत्या आणि पाऊस एवढा होता, भरपूर पाऊस होता. बिल्डिंगच्या खाली उतरायला नको, गुडघ्या एवढं पर्यंत पाणी होतं. तर खाली गेलीच नाही मी भाजी आणायला. तर माझ्याकडे हे 2-3 वस्तू का होते, तर मी म्हटलं चल याच्यानंच काम चालवून घेऊया आज. थोडीशी चिमूटभर हळद घालूया आपण, म्हणजे कलर येईल हळदचा. आता चांगल्याला मिक्स करूया. आता हे भाताला आपण थोडंसं अजून हे भाजीला थोडंसं अजून झाकण ठेवूया, म्हणजे मसाला आहे ना भाज्यांमध्ये व्यवस्थित जाईल. भाजी बघूया आता आपण. मसाला व्यवस्थित गेला आहे भाज्यांमध्ये. आता मी हा भात एवढा आहे बघा, अर्धा डबा भात आहे. आपला साधा भात आहे. मी डब्यामध्ये बनवते, कुकरमध्ये. कुकरला डबे लावते डाळ भातचा. त्याला मिक्स करून घेऊया चांगलं. मी काय करते, कुकरमध्ये डाळ पण आणि भात पण संगती लावून देते. रात्री हे लोक कामावर आले नाहीत ना, पाऊस खूप पडला होता म्हणून तिकडेच थांबून गेले. मग जेवण उरलं होतं, भात तर जास्तच होता, तर तो भात मी असा बनवून टाकला. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि बनवा. माझी रेसिपी तुम्हाला आवडते की नाही ते पण सांगा, कमेंट करा. थोडेसे पनीर आहे, पनीर टाकते मी आता वरून. तुम्ही पनीरला थोडंसं शेकून घेतलं ना, फ्राय करून घेतलं तरी चालेल, पण मी असंच टाकते. तीन ते 4 लोक आरामात खाऊ शकतात. त्याच्यानंतर मी टाकते थोडासा सांबार मसाला. याची अजून टेस्ट छान येते सांबार मसाल्याची. चांगलं मिक्स करून घेऊया. थोडा लिंबूचा रस काढून ठेवलेला मी, म्हणजे खायला पण चव लागणार, मस्त खट्टा बिट्टा चटपटीत लागणार एकदम. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल.
जे तुमच्याकडे जे भाज्या असतील ते टाकू शकता. तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता, कारण की मी वाटाणा आणि मक्का घातलाय ना, म्हणून शेंगदाणे नाही टाकला. सगळा भात व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. थोडं झाकण ठेवते. एकदा परतून घेते, खालवर करून घेते. आपला कुर्मा राईस रेडी झाला आहे. वरून कोथिंबीर टाकते.